नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी काय करायला हवं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्या घरात सुख-समाधान नांदावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी नक्की काय करायचं ते कळत नाही. चला बघूया. खरं तर आपलं कल्याण करणारा, आपल्याला सुख-शांती मिळवून देणारा देव आपल्या घरातच असतो. पण आपण मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपला देव इतरत्र शोधत असतो आणि हा देव म्हणजे वास्तुपुरुष. प्रत्येक घरात हा देव वसतच असतो, परंतु त्याला सदैव प्रसन्न करून ठेवण्यासाठी घरातलं वातावरण मंगलमय, पवित्र आणि आनंदी ठेवून शांतता राखली पाहिजे. घरात कोणावरही अत्याचार, अन्याय होता कामा नये, कोणाची छळवणूक, कचकच असं काहीही होता कामा नये आणि अपवित्र गोष्टी सुद्धा घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी बिछाण्यातच बसून दोन्ही हात जोडून श्रद्धापूर्वक श्री वास्तू पुरुषाय नमः असं म्हणून वंदन केलं पाहिजे. रोज नैवेद्य दाखवून दर गुरुवारी आणि अमावस्येला धूप जाळला पाहिजे. घरात देवाचे जेवढे काही फोटो प्रतिमा असतील त्या सगळ्यांना सुगंधी पुष्पमाळा घालाव्या. रोज तिन्ही सांजेला रामरक्षा भीमरूपी अशी स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावी. त्याचबरोबर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र घरातील प्रत्येकाने रोज कमीत कमी 5 मिनिटे तरी म्हणावे. मोठ्या आवाजात म्हटल्यास अधिक उत्तम परिणाम होतो. घरात कोणीही कधीही दारू पिणार नाही, एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही, टोमणे मारणार नाही, घरात आलेल्या अतिथींचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. असं केल्याने केवळ 4-5 महिन्यातच घरात सत्वगुणयुक्त अशा आनंद लहरी खेळू लागून घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो आणि घर सुख समाधानाने भरून जाते. तुम्ही नवीन घरात प्रवेश केला असेल तर वास्तुतज्ञांकडून देवघरासाठी निश्चित दिशा त्यावेळी ठरवून घेणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी देवघर करा. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 2 किंवा 3 देवघर नसावी. देवघर हा ऊर्जेचा एक मोठा स्रोत असल्याने तो जागोजागी पसरलेला नको. घरात जागोजागी देवतांची चित्र ठेवणं चांगलं नाही. देवघरात एकाच ठिकाणी आणि निश्चित जागीच ती असायला हवीत. वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणे घरामध्ये देवांकरता असलेल्या स्थानी देवदेवतांची चित्र तसगिरी लावल्याने मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. तुम्ही पूजा करत असताना तिथे कोणी अतिथी आला तर ते शुभ असतं. त्या अतिथीचा योग्य तो पाहुणचार करायला हवा, त्याला खायला प्यायला द्यायला हवं आणि संध्याकाळची पूजा करत असताना एखादी सुवासीन आली तर ते अतिशय भाग्याचं लक्षण आहे. आपल्या घरात साक्षात लक्ष्मीने प्रवेश केला असं समजून तिचा आदर सत्कार करावा. दिसायला छोट्या छोट्या दिसणाऱ्या या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरातील उदासीनता निघून जाते. घरातला वास्तुपुरुष जागृत होतो आणि घरामध्ये सुख-समृद्धी नांदायला वेळ लागत नाही. घराचा मुख्य दरवाजा अर्थात प्रवेशद्वार हा घराचा चेहरा आहे. तो स्वच्छ, टापटिपीत, देखणा आणि सुंदर असावा. दरवाजा संरक्षणासाठी असल्याने तो मजबूत असावा तसेच दिसावाही. घराच्या अन्य दरवाजांपेक्षा मुख्य दरवाजा जास्त आकर्षक वाटायला हवा. हल्ली सेफ्टी डोअर लावले जाते, पण हे सेफ्टी डोअर इतके भन्नाट सजवले जाते की मुख्य दरवाजा फिका पडतो. जणू काही सेफ्टी डोअरच मुख्य दरवाजा आहे, परंतु सेफ्टी डोअर बाहेरच्या बाजूने उघडत असल्याने नियमात विपरीतता येते आणि अनेक त्रास उद्भवू शकतात. कारण मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतल्या बाजूनेच उघडणारा असावा. दरवाजा हे वास्तूचे सर्वात संवेदनशील अंग आहे. म्हणूनच महत्त्वाच्या कामाला निघताना दरवाजा स्वच्छ ओल्या फडक्याने स्वतः पुसावा. काम हमखास होते. दरवाजावर मंगलचिन्ह असावीत. आध्यात्मिक उंची गाठलेल्या संत महात्म्यांचे फोटो दरवाजावर नकोत असं शास्त्र सांगतं. त्याऐवजी कलश, शंख, कमळ, ध्वज, चक्र, छत्र, श्रीफळ, पान, वेली अशा मंगलचिन्हांनी दरवाजा सजवावा. दरवाजाच्या डोक्यावर कुंभणीत मंगल कलश ठेवल्यास अतिउत्तम. फूल, आंब्याची पानं किंवा भाताच्या लोंब्या यांचा हार दरवाजावर लावला तर तो सुकण्यापूर्वी काढून टाकायला विसरू नये. लक्ष्मीच्या स्वागताकरता दरवाजात स्वागत उत्सुक असायला हवा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउत्सव, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके डाग पडलेले, भेगा पडलेले, रंग उडालेले दरवाजे मुळीच असू नयेत. कारण अशा नकारात्मक प्रभावामुळे लक्ष्मी घराकडे पाठ फिरवते. दरवाजा प्रदक्षिणा मार्गाने आणि घराच्या आत उघडणारा असावा. त्याच्या विरुद्ध दिशेने उघडणारा दरवाजा मानसिक संतुलन बिघडवणारा असतो. घराबाहेरील अशुद्ध वातावरणाचा, नकारात्मकतेचा वास्तूवर परिणाम होऊ नये म्हणून दरवाजाच्या वर घोड्याची नाल ठोकण्याची आपली परंपरा आहे. ही नाल शनिवारी खरेदी करावी. टांगेवाले शनिवारीच नाल काढतात. काळ्या घोड्याची नाल असल्यास अतिउत्तम. नाल घराच्या आत न आणता हळदी कुंकू वाहून बाहेरच्या बाहेरच दरवाजाच्या चौकटीवर ठोकून द्यावी. तिची टोक जमिनीच्या दिशेने असावीत, म्हणजेच ती इंग्रजी यू प्रमाणे न ठोकता उलट यू प्रमाणे लावावी.
नाल आर्थिंगचं काम करून निगेटिव्ह ऊर्जा खेचून टोकातून जमिनीत सोडून देते. भिंतीच्या लांबीच्या बरोबर मध्यभागी दरवाजा असल्यास दरवाजातून बाहेर पडताना घराच्या ब्रह्मस्थानाकडे पाठ होते असं होणं शास्त्रविरुद्ध आहे. ब्रह्मस्थान उघडे पडणारा दरवाजा घरासाठी कलहकारक आणि कुलनाशक असतो. प्रवेशद्वारात सेकंड हँड दरवाजा बसवू नये. वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये यांची निंदा केलेली असून असा दरवाजा नेहमी जुन्या स्वामीची इच्छा करतो. नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा केल्यास ते कलहकारक होते असे समरांगण सूत्रधारात सांगितले आहे. जेव्हा घराचा दरवाजा बदलला जातो तेव्हा घर नव्याने जन्म घेते, म्हणून वास्तुशांती करणे आवश्यक असते. नवीन घरात जाताना घरात घुबड शिरल्यास, घरात कबूतराने घरटे केल्यास, मधमाशांचे पोळे घराला लागल्यास, अपमृत्यू झाल्यास, घराचा दरवाजा बदलल्यास वास्तुशांत करावी असे ग्रंथात सांगितले आहे. उदशांती, वास्तुशांती, ग्रहशुद्धी अशा विविध प्रकारे वास्तू तेजोवल्ले प्रकाशमान करणे हाही ग्रह सौख्यावरचा एक उपाय आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी नक्की काय करायला हवं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.